तर कालच स्लॅब झालं आणि आता इथे थोडंफार जरा क्लिनिंग करायचं आहे, कारण खूप जास्त पसारा आहे, खिळे वगैरे पडलेले आहेत, हाताला वगैरे लागतील म्हणून. बघता बघता स्लॅब पण झालं. आता बघू, आता 15 दिवस तरी काम बंद असणार आहे. मे बी 1-2 घंटे येतील, बाहेरचं गिलावा वगैरे करणार असतील तर, माहीत नाही अजून तरी, कधी कन्फर्म नाही आहे. बघू, पण आज येणार आहेत. चला हे सगळं आवरते. ग्रेशू जस्ट स्कूलला गेली, तिचं सगळं स्कूलचं आवरलं, ती स्कूलला गेली. हे बाहेर गेलेत कामानिमित्त, त्यामुळे आता पाणी वगैरे मारायचं आहे भिंत्यांना, हे मलाच करावं लागणार. नाहीतर सकाळचं एक टाईम ते करतात पाणी मारायचं काम, पण आता मलाच करावं लागणार. तुम्हाला मी पसारा दाखवते, म्हणजे घाण खूप झाली. रात्री जास्त काही क्लीन करत बसलो नाही आम्ही, कारण खूप थकलो होतो सगळीजणच त्याच्यामुळे. आणि इथे जी पोती टाकलेली आहे ती पण काढलेली नाहीत आम्ही, असंच तिथपर्यंत चप्पल यूज करायला लागलो. लाईट पण चालूच ठेवला. एक मिनिट दाखवते. हे तसं लोखंड आणि खिळे वगैरे पडलेत, पायामध्ये वगैरे लागतील, म्हणून आता हे काढून ठेवायचे आहेत. कारण ग्रेशू खेळत असते त्याच्यामुळे, म्हणजे खेळणं म्हणजे तिचं येणं जाणं चालू असतं त्याच्यामुळे. जेवढं पायामध्ये खिळे वगैरे आहेत ना ते तेवढेच मी उचलते. हे काही लोखंडाचे हे उचलून ठेवते. आणि आता सध्या हे असं दिसतंय. इथे येणार मोठी विंडो. अजून आम्ही वरती गेलो नाही टेरेसवर, ते ओलं आहे त्याच्यामुळे. बघू दुपारनंतर वगैरे ते एक ओटे वगैरे बांधल्यानंतर मग पाणी मारायला जावंच लागणार, तेव्हा मी थोडक्यात तुम्हाला दाखवेनच. तर चला हे सगळं आवरून घेते. तर आता जस्ट मी किचनवरचं सगळं आवरून घेतलं, छान फरची पण पुसून घेतली झाडू मारून. खूप घाण झालेलं पण सगळं क्लीन केलं. आता जस्ट मी ह्या सगळ्या टाईल्स वगैरे पुसून घेतल्या असल्या, खूप धूळ होते. आणि आता हे कपडे मला धुवायचे आहेत, पण ते आता खाली बाथरूम आहे तिथे धुणार जाऊन, कारण मशीन आता आतमध्ये ठेवले, त्यामुळे मशीनला लावू शकत नाही आणि लावण्यासारखेही नाही आहेत. काल टेरेस झालं त्याच्यामुळे खूप सारं सिमेंट वगैरे त्याच्यावर पडले कपड्यांवर. सो आज हातानेच क्लीन करावं लागणार आहेत ते कपडे. आणि इथली मशीन खाली नेऊन ठेवलेली आहे, फक्त टेबल घेऊन जायचा राहिला आहे, पण आता बघू कसं नेता येईल, कारण पॉसिबलच नाही आहे घेऊन जाणं. तर आता फरशी वगैरे क्लीन करून घेतली तर खूप छान वाटते. सकाळी ही पूजा करून गेली, आता 1:15 होत आला आहे. बाहेरचं सुद्धा हे सगळी पोती वगैरे काढून हे छान क्लीन करून घेतला, पण बाहेर असं आहे त्यामुळे कितीही आवरलं तरी घाण होतेच. आता बघू काय करता येईल. इथे सुकलेलं नाही आहे, सगळं ओलं आहे. सध्या असा अवतार झाला नाही की आवरायला सुद्धा टाईम भेटत नाही आहे खरं सांगायचं तर. आता जस्ट आवरून झालं, पण 1:15 झाला आहे. अजून माझे कपडे धुवायचे आहेत आणि वरती टेरेसवर 2 वेळा पाणी मारून झालेलं आहे सकाळपासून. आत्ता परत मला जावं लागणार आहे, पण एक थोड्या वेळानं जाईन. पहिला कपडे मी भिजत ठेवते आणि मग त्याच्यानंतर वरती जाऊन पाणी मारून येते आणि मग कपडे धुते. बाकीच्या नंतर जे काही रुटीन असेल ते, हे सगळं व्हायच्या आधीच ग्रेशूचे पप्पा जेवायला येतील, कारण टाईम झालेला आहे त्यांचासुद्धा. तर 1:15-1:30पर्यंत येतात ते, आणि अर्ध्या तासामध्ये ही सगळी कामं होणार नाही आहेत, कारण कपडे खालीसुद्धा आहेत, खूप आहेत कपडे, त्याच्यामुळे वेळ लागणार कपडे धुवायला. स्वयंपाक झालेला आहे, इथलं सगळं आवरून झालं आहे, म्हणजे काही टेन्शन नाही आहे. खरं तर खूप थकल्यासारखं वाटतं आहे, चेहऱ्यावर थकवा जाणवतसुद्धा असेल. खूप हेक्टिक जातात गोष्टी. हे कामाला गेल्यामुळे पाणी मारायचं, मग स्वयंपाकाचं, त्याच्यानंतर बाकीची इतर छोटी मोठी कामं घरातली, मग रेशू येते, तिचं आवरणं, तिचा अभ्यास, तिची आता फायनल एक्झाम येते नेक्स्ट मंथमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्यात तिची ओरल चालू होणार आहे आता मंडेपासून. खूप गोष्टींचा लोड आहे, पण मॅनेज करावं लागेल, कसं का होईना पण मॅनेज करावंच लागणार आहे. तर चला हे सगळं रुटीन आवरते आणि जमल्यास नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. इथं मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते, मला त्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करायला जमलाच नाही, खूप सारी कामं होती, पसारा खूप होता, आवरायचा होता. इथं टेरेसवर त्यांनी असे कट्टे बांधून दिले, तर त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरायचं आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की पाईपमधून पाणी येत नाही आहे प्रेशरनी, कारण खालून आम्ही पाईप जोडल्यावरती नळ नाही आहे, त्याच्यामुळे सध्या तरी आता कनेक्शन नाही आहे. त्याच्यामुळे मग खालून आम्ही जोडला होता, पण व्यवस्थित पाणीच येत नव्हतं, अगदी बारीक होतं. त्याच्यामुळे मग आम्ही असं ह्या टाकीमधून काढत होतो. हे मला काढून देत होते आणि मग मी ते ओतत होती. तर असं भरपूर वेळ गेला आमचा आणि खूप जास्त थकलेलो आम्ही दोघं पण, कारण खूप मेहनत लागते. आणि हा आमचा पहिलाच रूम, त्याच्यावरचं हे टेरेस आहे, ते ऑलरेडीच टाकलेलं होतं टेरेस,
पण इथे सगळ्यात आम्ही पसारा सगळा ठेवला, म्हणजे जे काही सामान असेल ते. आता हे सगळं पूर्ण आम्ही भरले. तर आता आम्ही खाली जातो, कारण मला अजून खूप सारी कामं आहेत. तर आता वरती टेरेसवर पाणी मारून झालं आहे, अजून आतमध्ये सगळीकडे पाणी मारायचं आहे. आणि जेवण अजून काहीही बनवलेलं नाही आहे, नाश्तासुद्धा नाही बनवला आहे. आत्ता वाजलेत 9, बरोबर 9 वाजलेत. आणि आता जेवण पण बनवायचं आहे, नाश्ता बनवायचा आहे. पहिला मी नाश्ता बनवून घेते आणि मग त्याच्यानंतर द्यायत इकडं द्यायत त्याच्यानंतर मग जेवण बनवते. आज होता सॅटरडे, तर ग्रेशूच्या टिफिनसाठी मी बॉईल एग दिलेले आहेत, त्याच्यामुळे आज जेवण तयार नाही आहे, नाहीतर रोज लवकर जेवण तयार होतं. ग्रेशूच्या टिफिनसाठी भाजी चपाती बनते, मग फक्त भात डाळचं कुकर फक्त लावायचं राहून जातो. आज बॉईल एग दिल्यामुळे आज स्वयंपाकाचं काहीही झालेलं नाही आहे. चला आता पहिला नाश्ता बनवते, यांना पण कामाला जायला उशीर होतो असतो, त्यासाठी हे पाणी मारून घेते इथं आतमध्ये. आता मला घरातली कामं आहेत खूप सारी. आता चला, हे सगळं आम्ही क्लीन केलं इकडचं. भरपूर माती वगैरे पडली होती, तर असं थोडंफार साईडला लावलं, थोडंफार भरून ठेवलं. आता हे सगळं क्लीन करायचं आहे, पण आता नाही, आज नाही करणार आहोत, कारण खूप दमलो आहे आम्ही दोघंही. आणि हे काही एक्स्ट्राचं लोखंडचे पायात पडलेलं खिळे वगैरे, तर हे आता पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे. तसं थोडीफार कामं चालू आहे, थोडंफार क्लिनिंग पण चालू आहे. हे असं क्लीन केलं आहे म्हणून बरं वाटते खरं तर. हे कपडे धुतलेले होते, जे मी काढून रशीवरचे आणलेत, तर आता ते घडी करून ठेवायचेत कपाटमध्ये. स्वयंपाक माझा अर्धा झालेला आहे, म्हणजे भात झालेला आहे, कुकरमध्ये आहे. इथे मी अंडा कढी बनवले, इथे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे, चपाती नंतर गरम गरम करते. आत्ता 12:45 झाला आहे आणि थोडीफार भांडी आहेत, आता म्हटलं एकत्रच क्लीन करते. ही एवढी सकाळी घासून ठेवलीत, आता नाश्ता झाल्यानंतरची भांडी आहेत ती आता मांडणीलासुद्धा लावायची आहेत. तर हे मांडणीला लावताना काय व्हायला लागले, सगळं पूर्ण क्लीन करावं लागलं आणि मग त्याच्यानंतर लावावं लागलं, कारण खूप सारी भांडी मी सगळी भरून ठेवलेत. फक्त अगदी मोजकीच भांडी मी काढलेली आहेत, बाकी सगळी भांडी मी पिशव्यांमध्ये वरती भरून ठेवलेली आहेत अशी. तर होता होईल तेवढं सामान सगळं आम्ही इकडचं काढलेलं आहे. इथलं तर मी हे खिडकीमध्ये ना भरण्या होत्या खूप साऱ्या, त्या पण काढून ठेवल्या आहेत. मोजक्याच भरण्या ठेवलेल्या आहेत. तिथं पण खूप पसारा झाला आहे, इथे पण खूप पसारा झाला आहे. पण आता हे सगळं आवरत बसायला अजिबात टाईम नाही आहे, त्याच्यामुळे मग मी असंच राहू दिलं. आणि हे पोटापसाठी आणलेले ते यूजच झाले नाहीत, तेव्हा उपीट बनवलेलं. मग आता हे ठेवायचे बरणीमध्ये भरून. तर असं थोडंफार आवरायचं आहे. हे तांदूळ गावाकडून दिलेले ते आज डब्यामध्ये मी ओतून पिशवी खाली केली, आता ही ठेवून द्यायची आहे वरती घडी करून. तर चला, अशी छोटी मोठी कामं आहेतच.